मनोज जरांगे पाटील, सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल. गोरगरीब मराठी जनतेच्या वेदना सरकारला समजून घ्याव्याच लागतील. आरक्षण मिळेल तेव्हाच आंदोलन संपेल असं छातीठोकपणे सांगून मागील 1.5 महिन्यापासून महाराष्ट्राच्या माध्यम विश्वाचा केंद्रबिंदू बनलेला हा माणूस. पण जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे चर्चेत आले ते आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर. आंदोलनाच्या ठिकाणची गर्दी पांगवण्यासाठी म्हणा किंवा आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. शांत आणि संयमी मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकांचे रक्तबंबाळ झालेले चेहरे टीव्ही चॅनलवर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर दिसू लागले. त्यानंतर हे आंदोलन जालना जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, ते महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचलं. अशातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांनी पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न केला अशा अर्थाचं विधान केलं आणि मनोज जरांगे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. गृहमंत्र्यांना काही कळतं का? तिथं एसीत बसून असली विधानं करणं शोभतं का? असा खणखणीत सवालही त्यांनी फडणवीस यांना विचारला. महाराष्ट्राच्या राजकारणात पॉवरफुल असणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेते मंडळींना दिवसातारे दाखवणाऱ्या फडणवीस यांनाही बिलकुल न घाबरता मनोज जरांगेंनी जसाच तसं प्रत्युत्तर दिलं. पुढे सरकारला अल्टिमेटम देत जरांगे पाटील यांनी उपोषण मिटवतं घेतलं. पण आता 14 तारखेला जरांगेंनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपते. म्हणून तर त्या दिवशी जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथं मोठ्या सभेचं आयोजन केलेलं आहे. जवळपास 250 एकरात 25 लाख लोकांचं नियोजन इथं करण्यात आलं असून राज्यभरातून लोक अंतरवली सराटी इथं भेट देणार आहेत. पण मग मनोज जरांगे पाटील यांची खरंच इतकी ताकद आहे का की त्यांना पडद्यामागून कुणी ऑपरेट करतंय? त्यांच्या मागे खरंच कोणाचा अदृश्य हात आहे का? चला पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मिळून 17 दिवसांचं उपोषण करणाऱ्या जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसहित राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांना स्वतःच्या आंदोलन मंडपापर्यंत यायला भाग पाडलं. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलील, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे या आणि इतर डझनभर नेते मंडळींनी जरांगे यांचं उपोषण सुरू असताना तिथं भेट दिली. आम्ही मराठा समाजासोबत आहोत हेच सांगण्याचा प्रयत्न या नेते मंडळींचा होता. राज्यात सर्वात मोठा जात समुदाय असलेला मराठा मतदार हा प्रत्येक निवडणुकीत आपल्या फायद्याचा आहे, हाच विचार प्रत्येक नेत्याने इथं येण्यापूर्वी केला असेल यात शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली. या 40 दिवसातही जरांगे स्वस्थ बसले नाहीत. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांचा दौरा काढत त्यांनी मराठा बांधवांची बोट बांधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यांच्या सभांना तुफान गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2016-17 सालीही मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी जिल्ह्यातून शांततापूर्ण मार्गाने लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले. त्यानंतर तत्कालीन राज्य सरकारकडून आरक्षण मिळालंही, पण ते अल्पावधीतच सर्वोच्च न्यायालयाकडून बाद करण्यात आलं. त्यानंतर जवळपास 6 वर्षांनी मराठा बांधवांची एकजूट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी प्रयत्न सुरू केले. तुर्तास त्यांच्या आंदोलनाला मराठवाड्यात तुफान प्रतिसाद मिळत असून पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण भागात या घटनेविषयी लोकांमध्ये बऱ्याच चर्चा सुरू आहेत. उपोषण सोडल्याच्या तारखेला 1 महिना पूर्ण होत असतानाच म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी इथं मराठा बांधवांची भव्य सभा घेण्याचं नियोजन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या शनिवारी होणाऱ्या सभेसाठी जवळपास 250 एकर जागेची व्यवस्था गावकऱ्यांनी केली असून यातील 150 एकर जागा सभेसाठी तर 100 एकर जागा गाड्यांच्या पार्किंगसाठी नियोजित असल्याचं गावकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. न भूतो न भविष्यती अशी तब्बल 25 लाख लोकांची सभा घेण्याचा जरांगे यांचा हा प्रयत्न म्हणजे सरकारपुढे केलेलं शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल. गोदाकाठच्या 130 गावातील लोकांनी ही सभा यशस्वी करण्याचं ठरवलं असून 13 जिल्ह्यातील शेकडो गावांचा प्रवास केल्यानंतर 14 तारखेची ही भव्य सभा आणि त्याचं नियोजन त्याच गावातील लोक करत असल्याचं मनोज जरांगे पाटील सांगतायत. असं असलं तरी सरकारवर दबाव टाकणाऱ्या या आंदोलनाला कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा पाठिंबा आहे का अशी दबकी चर्चा सुरू आहे. अगदी सरकार पुरस्कृत हे आंदोलन आहे का ही शंकाही काही जणांच्या मनात तयार होत आहे.
तसं तर कोट्यावधी रुपयांची मदत लोकांच्या माध्यमातून गोळा होणं ही नवीन गोष्ट नाही. राजू शेट्टी यांनी शेतकरी आंदोलनातून स्वतःचं राजकारण सुरू करतानाही जनतेनं त्यांना बरीच मदत केली होती. अशी आणखीही उदाहरणं महाराष्ट्रात आहेतच. पण जरांगे यांचं आंदोलन लोकांनी हातात घेतलं असतानाही या आंदोलनाची दुगदुगी जिवंत ठेवण्यात राज्यातील 3 नेत्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असल्याच्या चर्चा लोकांमध्ये आहेत. यामध्ये पहिलं नाव येतं शरद पवार यांचं. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर त्याच मध्यरात्री रोहित पवार हे जरांगे यांच्या भेटीला पोहोचले, तर दुसऱ्या दिवशी शरद पवार त्या ठिकाणी दाखल झाले. महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा मानवनिर्मित कुठलाही पेच प्रसंग, त्या ठिकाणी पोहोचण्यात शरद पवार नेहमीच आघाडीवर असतात याचा प्रत्यय याही वेळी महाराष्ट्रातील जनतेला आला. खरं तर शरद पवारांनी त्यांच्या मराठा सेंट्रिक राजकारणाचं टायमिंग साधलं असंच म्हणावं लागेल. असो, तर लाठीचार्जचा निषेध केल्यानंतर शरद पवार ज्यावेळी मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले तेव्हा जरांगे यांनी पवार यांचा हात हातात घेतला. एवढंच नाही तर भाषण करायला उभं राहिलेल्या पवार साहेबांमध्ये जबरदस्त ऊर्जा आहे असं वक्तव्यही जरांगे पाटलांनी केलं. मराठा आंदोलकांना आपला पाठिंबा असेल ही भूमिका शरद पवार यांनी जाहीर करून टाकली. मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याऐवजी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा उपाय त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिला. मराठा समाजाचं मागासपण सिद्ध करण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी माहीत असल्यानंच शरद पवार यांनी त्यांच्या किंवा आघाडी सरकारच्या कार्यकाळात आरक्षणाचा मुद्दा लावून धरला नाही ही एक बाजू सुद्धा आरक्षणाचे अभ्यासक मांडतात. मात्र यावेळी पवार यांनी आरक्षण देण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदे आणि सरकारला दिलाय. जरांगे यांच्या सभेच्या स्थळी शरद पवार यांच्यावर टीका करणारी शेरेबाजी झाली असली तरी पवार यांच्या राजकीय चातुर्याला दुर्लक्षित करता येणार नाही याची पुरेपूर जाणीव मनोज जरांगे यांना आहे. पण मागील वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीमुळे मराठा समाजातील मतांची विभागणी होणार ही शक्यता विचारात घेऊन मराठा आणि विदर्भातील मराठा समुदाय आपल्यासोबत राहण्यासाठी शरद पवार यांचा जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत. या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मी सुद्धा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून माझे वडील सुद्धा मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्याची पुष्टी एकनाथ शिंदे यांनी जोडली. मनोज जरांगे हे आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे आम्हाला आरक्षण मिळवून देतील, धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे असं म्हणत होते. एकनाथ शिंदे यांच्या मार्फत अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे, उदय सामंत ही मंडळी जरांगे यांच्या उपोषणस्थळी ठाण मांडून बसली होती. शिवाय मराठ्यांना आरक्षण देण्यात अडचण आहे असं एकही विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं नाही. निजाम काळातील कागदपत्रे तपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होईल त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे असं आश्वासन शिंदे यांनी जरांगे आणि आंदोलनकर्त्यांना दिलं. आरक्षण मिळवून देण्यासाठी मला 1 महिन्याची मुदत द्या असा वेळही जरांगे यांच्याकडून त्यांनी मागून घेतला. एकनाथ शिंदे यांचं हे सौम्य आणि जबाबदारीचं वागणं पाहता जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करून राज्यातील मराठा समुदायाला खुश करण्याचं काम ते करतील असा विश्वास जनतेला वाटत आहे. राज्यातील सर्वच मराठ्यांना आरक्षण देता आलं नाही तरी किमान मराठवाडा आणि विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याकडे एकनाथ शिंदे यांचा कल असल्याचं मागील काही दिवसात दिसून आलंय. यामुळे राज्यातील इतर मराठा विरुद्ध मराठवाडा विदर्भातील मराठा असे 2 गट पडण्याची शक्यताही आहे. या अडचणीतून तोडगा कसा काढला जाईल हे खुद्द शिंदेंनाच माहिती. या यादीतील तिसरं नाव आहे ते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. मराठा आरक्षणासाठी आपण किती प्रयत्न केले आणि करत आहोत हे दाखवत असताना दुसऱ्या बाजूला ओबीसींना कुरवाळण्याचं कामही फडणवीस करतायत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सांगत काही ठिकाणी ओबीसी बांधवांचं उपोषण थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः पोहोचले होते. पण अंतरवली सराटी येथील लाठीचार्ज नंतर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे वाभाडे काढल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याशी फोनवर बोलणंच पसंत केलं. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरं जाताना त्यांनी शासनातर्फे आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल माफी मागितली. मात्र ते जरांगे यांच्या भेटीला गेले नाहीत. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाच्या लोकांना दुखावलं तर त्याचा मोठा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसेल याची जाणीव फडणवीस यांना आहे. त्यामुळेच अजित पवार, एकनाथ शिंदे या मराठा नेत्यांना हाताशी घेऊन बाकी डॅमेज कंट्रोल करायचं आणि ओबीसींनाही दिलासा द्यायचा ही तारेवरची कसरत फडणवीस करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2016-17 सालचे मराठा क्रांती मोर्चे यशस्वीपणे हँडल करणाऱ्या फडणवीस यांना
जरांगे यांचा फायदा होणार की तोटा हे मात्र तुर्तास समजायला मार्ग नाही. खरं तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्यानंतर छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी त्याला विरोध दर्शवला. अगदी जातनिहाय जनगणनेची मागणीही केली. राज्यात अनेक ठिकाणी ओबीसी समाजानं मोर्चे काढल्यानंतर राज्यातील मराठे विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होणार का अशाही चर्चा सुरू झाल्या. तुर्तास तरी मनोज जरांगे यांची 14 तारखेची सभा, सरकारला मिळणारा शिंदे समितीचा अहवाल आणि 24 ऑक्टोबरला सरकारला दिलेला वेळ पूर्ण होण्याची वाट बघणं हे जनतेच्या हातात आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते जरांगे पाटलांच्या कायम टार्गेटवर राहिलेत. त्यामुळे ते जरांगे पाटील यांना मदत पुरवतील हे म्हणणं बालिशपणाचं ठरेल. विशेषतः जातीचं राजकारण हा फडणवीसांचा नॅचरल प्रांत राहिला नाही. पण अलीकडेच ओबीसीतून नको तर मराठ्यांना सेपरेट आरक्षण हवं अशी मागणी ही जोर धरू लागल्यामुळं मराठा समाजात फूट कोण पाडतंय अशी शंका घेतली जाते. आता शरद पवार यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसीतून नको तर सेपरेट आरक्षण हवं. अशावेळी शरद पवार हे आंदोलनामागे असल्याचीही दबकी चर्चा आहे. अगदी एकनाथ शिंदेचं नाव सुद्धा काही जण घेताना दिसत आहेत. कारण हे आंदोलन चिघळण्याआधीपासूनच एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांच्या मागणीबद्दल सकारात्मक असल्याचं दिसतंय. पण तुमच्या आंदोलनाला मदत कोण करते असा प्रश्न विचारताच जरांगे पाटील हे मीडियावर चिडताना दिसले आणि त्यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले. त्यात आता नुकतंच मनोज जरांगे यांच्या सभेसाठी 7 कोटी कुठून आले असा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. त्यामुळे आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय? जरांगे यांनी लोकांच्या बळावर उभं केलेल्या या आंदोलनाला कुठल्या राजकीय नेत्याचा आर्थिक पाठिंबा आहे? हा दावा कितपत योग्य आहे? जरांगे पाटील यांच्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.